भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित दलित उद्योजकांच्या परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन। आर्थिक समावेशकता हे सरकारचं मुख्य उद्दिष्ट असून आम्हाला रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार निर्मिती करणारे तयार करायचे आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। देशातल्या मुद्रित माध्यमांची भूमिका महत्त्वाची असून बातमी आणि वैयक्तिक मत यामध्ये धुसर होत चाललेल्या सीमारेषेला नव्याने निश्चित केलं पाहिजे, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचं मत। वार्षिक 10 लाखांहून अधिक करपात्र उत्पन्न असलेल्यांचं स्वयंपाकाच्या गॅसचं अनुदान रद्द करायचा सरकारचा निर्णय। भिवंडीमध्ये आज पहाटे 2 मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू, 9 जण जखमी। मुंबई पोलिसांचा ट्विटर हँडल लॉन्च, मुंबई पोलीसवर तक्रारी नोंदवता येणार। राज्यातील जालना, नांदेड आणि रायगड जिल्ह्यांना आज केंद्रीय संचार आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते डिजिटल इंडिया पुरस्कारांनी गौरवण्यात आलं। चंद्रपूरमध्ये वाघाच्या 4 बछड्यांच्या मृत्यूची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या समृद्ध जीवन कंपनीचा मालक महेश मोतेवारला अटक, 2013 पासून त्याला फरार घोषित करण्यात आलं होतं। महानगर टेलिफोन निगम लिमिटेडनं देशभरात फ्री रोमिंग सेवा सुरू केली आहे। दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची घोषणा। राज्यभर मद्यबंदी करण्याच्या केरळ सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाची मोहर, फक्त पंचतारांकित हॉटेलमध्येच मद्य मिळणार। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात आणखीन घसरण, सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्यामुळे 50% दरवाढीचा निर्णय। कप्तान पार्थिव पटेलच्या 109 धावांमुळे दिल्ली संघाला 139 धावांनी हरवून विजय हजारे ट्रॉफी गुजरात संघाकडे। तिरुअनंतपुरम इथे सुरू असलेल्या दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीत भारत आणि मालदीव यांच्यामध्ये लढत। गिनी हा देश इबोला रोगापासून मुक्त झाल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटना करण्याची शक्यता। या देशात 2500 पेक्षा जास्त लोक या रोगाने दगावले होते।